मंडळी, काल आपण बनवलं होतं बेसनचे लाडू आणि कंदील. तर आज आपण बनवणार आहोत शंकरपाळ्या. शंकरपाळ्यामध्ये काय काय लागतं ते आपण आपल्याला प्राजक्ता सांगेल. अर्धा किलो मैदा, त्याच्यामध्ये दूध आणि साखर विरघळवून मिक्स करायची आणि अर्धा किलोला थोडा कमी असा डालडा घ्यायचा. आपल्या अंदाजानुसार गोड टाकायचं आणि डालडा मिक्स करत राहायचा. तर त्याच्यानुसार हे पीठ असं आपल्याला तयार होतं. आपल्या अंदाजाने सगळं गोड वगैरे टाकलं की मग आपल्याला कळत जातं की किती गोड हवंय किती नकोय असं. आणि त्याच्यानंतर थोड्या वेळ रेस्ट करायला द्यायचा. ओल्या फडक्यामध्ये ह्याला बांधून ठेवायचं सुती. आणि त्याच्यानंतर आपल्याला लाटायच्या आणि माप देऊन त्याला तळायच्या. आता इकडे राणी मैद्याचं पीठ लाटून आता त्याच्या शंकरपाळ्या बनवणार आणि इकडे या साईडला रांजू तळते. इकडे राणी आहे ना शंकरपाळ्याचा आकार देते. पीठ मळून त्यांना शंकरपाळ्या कट करून घेते या साईडला आणि एका साईडला इकडे प्राजक्ता शंकरपाळ्या तळते. म्हणजे दोन्ही साईडला काम चालू आहे मस्तपैकी. राणीची स्टाईल बघू शकता तुम्ही कसं. एक दाखव राणी, दाखव 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 असे ते बाहेर फूड ब्लॉगर करतात ना, फास्ट दाखव ना जरा. बघा तिकडे खाली बघत पण नाही ताट पुढे आहे की नाही, डायरेक्ट टाकताय ते ताटातच जाते. हे बघा, बघू शकता तुम्ही, बघू शकता. एक नंबर. असं वाटतंय राणीचा हा बिझनेसच आहे, तो फास्ट फास्ट करायचा, पण तसं नाही. राणी पहिल्यांदाच बनवते शंकरपाळ्या. अरे सॉरी, राणी याच्यात मास्टरिंग केली आहे. राणी मस्त राणीने बनवलेले आहेत. आता परत हे पीठ घेणार आणि परत मळणार आणि परत इथे लाटणार आणि त्याच्या परत अशा आकार बनवणार आणि हीच प्रोसेस परत इकडे चालू होणार तळायला. जास्त हार्ड काम कोणाचं आहे तर तळणाऱ्याचं. तळणाऱ्याला खूप गरम होतं जाम आणि कंटिन्यू इथं राहावं लागतं. सारखं ते तेल ढवलावं लागतं. मैद्याचं अर्धा किलो मैद्याच्या पिठाचे किती शंकरपाळ्या होतात ते तुम्हाला दाखवतो. तो व्हिडिओ आवडल्यास तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुम्ही काय काय घरी बनवलात ते पण कमेंट मध्ये नक्की सांगा. तुम्ही एक काम द्या. काय काय करशील काय बोल करणार परत घे बारकी आणि घेते सांग, पूर्ण काम सांग. आणि त्या चकलीचं पीठ आहे ना ते घे. आणि चकलीचं पीठ चकल्या बनवायचे आता. मग वाजले की अजून जेवण करायचं. एक काम करूया, तर आता हे मला ब्लॉगर, मला कॅमेरामॅनला पण मला काम लावत आहेत. मला सांगतात चकलीचं पीठ मळायला. तर आता काय कॅमेरा कसा पकडू आणि चकलीचं पीठ कोणत्या हाताने मळू, आता मला विचार पडलाय. तर ठीक आहे, बघूया आपण, हेल्प करूया यांना. सांगताना आपण सांगू शकतो मी पण बनवलेलं आहे चकल्या. हा मग तर बघूया आता मस्तपैकी. अजून थोडंसं पीठ आहे, अजून बनवायचे आहेत आणि इकडे चालतंय या साईडला. मला वाटतं झाले, ब्राऊन कलर झालाय. काढ, जास्त लाल नको. हा कच्चा नाही ठेवला, मैदा येतो पोट खराब होईल ना, जावं लागेल. पण नको जास्त काढलं काळं नाही होते ते, बरोबर कलरचे करणार मी. बस प्राजक्ता बस, मला तर वाटतंय झालं. तुझ्या वाटण्याने काय शिजायला नको. एक नंबर. आता चकलीचं पीठ आणलेलं आहे ते मी मळून घेणार आहे, कारण ते लोक तिकडे शंकरपाळ्या बनवत आहेत आणि इकडे मी आता चकलीचं पीठ मळून घेतो, जेणेकरून लवकर होईल. म्हणजे दोन्ही काम चालू राहील, शंकरपाळ्या पण आणि चकली पण. तर चकलीचं भांडं दाखवतो, थांबा तुम्हाला. कुठे भांडं? हे बघा चकलीचं भांडं. यामध्ये आता चकल्या करणार आहेत, तुम्हाला दाखवतो. हे चकल्या आधी, नंतर आधी शंकरपाळ्या चालू आहेत तिकडे.
तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मस्तपैकी. पूर्ण ना. आता मगाशी मी पीठ मळून ठेवलेला ते आता राणी त्याच्या चकली बनवणार आहे. हा चकलीचा साचा आहे. यामध्ये ते पीठ घालून ते बघा तुम्ही नंतरच कसं फिरवलं जातं ते आणि चकल्या कशा करतात ते. आता राणी इकडे चकल्या साच्यातून बाहेर काढेल आणि तिकडे मग डायरेक्ट प्राजक्ता तळायला लागेल. आता हे चकलीचं पीठ त्या साच्यामध्ये टाकणार. हे बघा. काय मेहनत केली. थोडंसं हवा घालायची. मस्तपैकी आता चकलीला सुरुवात करणार तळायला. आधी अजून शंकरपाळ्याच चालू आहे तिकडे तळायचं. राणीने इकडे बनवायला घेतले, छात्यातून काढते. आता थोड्या टायमाने प्राजक्ता इकडे तळायला गेली. शंकरपाळे आपल्या झालेल्या आहेत आता मस्तपैकी. मला वाटतं 1 किलो तरी असतील. 1 किलोच्या आसपास आहेत बहुतेक. आणि आता ह्या लास्ट टाकलेल्या तर थोड्या ह्या झाल्या. छान आहेत, छान. कधी 8 वाजलं, 8:30 वाजले. शेवटच्या इकडे हात जातो काहीच नाही आवडत. आता फराळ रेडी झालेला आहे. चकली, शंकरपाळ्या आणि लाडू हे घरी बनवले आहेत. बाकी हे पॅकेट आणलेलं होतं बाहेरून. आणि हे काजू कतरी, चिवडा, हा रव्याचा लाडू शायद, रव्याचा लाडू, शंकरपाळ्या आणि करंजी आणि ही मिठाई. तर हे एवढं बनवलेलं आहे. ते पण बनवलेलंच आहे, पण ते लाचचा हे आहे, चुरा आहे शंकरपाळ्यांचा. तर एवढं आम्ही घरी बनवलेला फराळ दिवाळीसाठी. तर व्हिडिओ आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.